नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आपण करणार आहोत आज पालक पुरी आणि बटाट्याची भाजी. चला तर मग याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मी इथं 200 ग्रॅम पालक घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि तिला चिरून घेतलेली. त्याच्यामध्ये आता आपल्याला अद्रक घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झालेलं आहे. याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण बटाट्याच्या भाजीचा मसाला तयार करून घेऊ. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले गरजेनुसार आणि आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. मिक्सरमधनं काढून झालेलं आहे. अशा पद्धतीने इथं मी आता 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले, त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे याला आपण चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने बटाटे बारीक चिरून घेणार आहोत. असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता पुरीसाठी पीठ तिमून घ्यायचं आहे. एक परात घेतलेली मी इथं आणि तिथे एक छोटी पातेलीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गरजेनुसार रवा घेतलेला आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे 1 चमचाभर मोठा, ते पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. मीठ टाकून घेतलेलं आहे, बडीशेपचं पावडर टाकून घेतलेलं आहे, जिरेचं पावडर टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घेतलेली आहे, ओवा टाकून घेतलेला आहे, लाल चटणी टाकून घेतलेली आहे आणि तेलाचं मोहन देऊन घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव होईपर्यंत. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये जी प्युरी तयार केलेली ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर पीठ तिमून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आता एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पीठ तिमून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे, टाकून याला असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे पीठ तिमून झालेलं आहे. अशा प्रकारे आता याला 5 ते 10 मिनटं असंच राहू द्यायचं. आता भाजी तयार करून घ्यायची. गरजेनुसार कढईमध्ये तेल घेतले, जिरं टाकून घेतलेलं आहे, कांदा टाकून घेतलेला आहे, हिंग टाकलेला आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला असं परतून घेतलेलं आहे. असं परतून घ्यायचं आहे, चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे. हळद घालून घेतलेली, लाल चटणी घातलेली आणि काळा मसाला घातलेला आहे याच्यामध्ये. आणि हे जी आपण पेस्ट केलेली होती लसूण मिरची आणि कोथिंबीरची ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि टाकून अशी भाजून घ्यायची. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक मी टमाट्याची प्युरी घातलेली, कसुरी मेथी घातलेली आहे आणि बटाटे घालून घेतलेले. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची. मीठ घातलं आहे गरजेनुसार. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून घ्यायचं आहे गरजेनुसार. पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला 1-2 उकळी येऊ द्यायची. 1-2 उकळी आल्यानंतर भाजी तयार झालेली आहे. भाजी आता इथं तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला.
या पिठाला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि आता याची अशी पुरी लाटून घेणार आहे. अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची. मी कढईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे गॅसवरती. आता ही पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला. मस्त छान टुंब फुगलेली आहे पुरी बघा, मस्तपैकी. खूप छान कलर पण आलेला आहे पुरीला पालकचा. छानपैकी फुगलेली बघा पुरी, मस्त झालेली आहे. आता या पुरीला आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे पुऱ्या सर्व लाटून घेतलेल्या आहे, मी तळून घेतलेला आहे. पुरी तयार झालेली. आता एक बाउलमध्ये भाजी काढून घ्यायची. आता बटाट्याची भाजी आणि पुरी तयार झालेली आहे. अशीच रेसिपी बघण्यासाठी अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आता ही प्लेट तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे.